बोली नर्मदा मैया की जय हो। मला की नर्मदे हर नर्मदे हर तुमचं नाव काय आहे? रतिलाल. हा, हे रतिलाल पावरा आहे आणि यांच्याकडे भमानामधलं नवीन आश्रम सुरू झालेला आहे आणि मनुबाई पावरा जे आहेत ते कालवश झाल्यामुळे आणि त्यांच्याकडचं आज आता सध्या तरी अन्नक्षेत्र बंद आहे आणि भमानामध्येच तिथून पुढे एक अर्धा किलोमीटरवरती रतिलालचा आश्रम सुरू झालेला आहे अन्नक्षेत्राचा. तर माझं परिक्रमावासियांना नेहमी सारखेच सांगणं आहे की आश्रमवाल्याला तुम्ही कमीत कमी 10 रुपये तरी अन्नदानासाठी आणि दान करायला शिका. दान केल्याशिवाय आश्रम चालणार नाहीत. ही लोक दिवसभर काबाड कष्ट करतात आणि तिकडून येऊन परत एवढ्या लोकांचं मग ते 100 असतात, 200 असतात, 300 असतात. त्याच्यामुळं त्या लोकांचं घ्या. त्या लोकांना अडचण असतात तरीही ते प्रामाणिकपणे तन मन धन या तीनही गोष्टी लावून आदिवासी सारख्या भागामध्ये लोकांची सेवा करतात. ही फार मोठी बाब आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं प्रत्येकाने आश्रमात आल्यानंतर हे छोटे छोटे आश्रम सुलपानीतलं दक्षिण तट आणि सुलपानीचा उत्तर तट किंवा मंडला दिंडोरी साईडला मी जास्त सांगत नाही तुम्हाला, फक्त 10 रुपये त्यांचे दानपेटी असते त्याच्यामध्ये टाकत जा किंवा त्यांच्या हातामध्ये देत जा. नर्मदे हर. उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट सुरू न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आत्ता आहे महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील एक भमाने म्हणून गाव आहे. आदिवासी इकडं खप्परमाळ आहे, एक बादल आहे, हे भमाने आहे. असा फार मोठा परिसर आहे हा, फार त्या ह्याच्यापर्यंत पाटीपर्यंत पाटीचा परिसर. आणि नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रातला आदिवासी भाग आहे, लक्षात ठेवा. आणि आदिवासी भाग असून सुद्धा या लोकांना महाराष्ट्राच्या जनतेला जो फायदा मिळतो, जे शासनाकडून सवलती मिळतात, मदत मिळते, त्याचा कुठलाही लाभ मिळत नाही. तर त्यांनी बघा ही जे आहे ना, ह्या सगळ्या फाईल्स आहेत. एवढ्या किती फाईल्स आहेत महाराज? त्या सर्व मिळून 400 पर्यंत 400 त्यांच्याकडे फाईल आहेत. सरकारी दप्तरी तुम्हाला काही त्याच्याबद्दल सांगण्यात आलंय का की तुमची जमीन तुमच्या नावावर करण्यात येईल म्हणून साठी? ते आहे फारसवाल्यांनी सैनिक हा, त्यामुळे हे थांबले. पण तुम्ही किती वर्ष राहता या जागेमध्ये? हे जागे तर 3 पिढ्या होऊन गेले. 3 पिढ्या झाल्या. हो. तर नियम असा आहे की 15 वर्ष जर कुणी कुठल्या फ्लॅटमध्ये सुद्धा साध्या किंवा कोणाच्या जागेत राहत असेल तर ती जागा त्याच्या मालकीची होती कायद्यानुसार, नियमानुसार. मात्र ह्या लोकांकडे पैसे नसल्यामुळे आणि न्यायालयाच्या खेटं कोण घालणार, कारण हे कष्ट करून पोट भरणारी लोक आहेत, ह्यांच्याकडं जन्मदर जास्त आहे, कुपोषण जास्त आहे, अन्नधान्याचा तुटवडा आहे आणि सरकारच्या कुठल्याही सवलती मिळत नाहीत. हे फार आजी ज्याला आपण महाराष्ट्र हा भारतात सगळ्यात प्रगत म्हणतो आणि त्याच्यामध्ये जर आदिवासी लोकांसाठी एवढं फार वाईट आहे. मला वाईट वाटलं. त्यांच्याकडे जवळजवळ 450 फाईल्स आहेत आणि त्याचं ढीक त्यांच्याकडे पडलेला आहे. तर सरकारने आणि विशेष करून हे जे इकडचे कोण विजयकुमार गावित, आता कोणी आता गोलपाडव्या आमदार आहे का? खासदार. तर त्यांनी आणि कोणी आमदार कोणी? आमच्या पाडवे. हा, आमच्या पाडवे आमदार आहे. आमच्या पाडवे बर भेटेल का दडगावमध्ये? तो दडगावला नाही. कुठं गायब झाला तो? मुंबईला, नंदुरबारला असेल. हा, तर ह्यांनी विशेष करून जे नेतृत्व आहे आदिवासी भागाचं, त्यांनी विशेष करून खास आपली माणसं येते आणि आपल्या माणसांकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर त्यांची परिस्थिती इतकी आहे की त्यांच्या घरामध्ये काहीच नसतं. बघा तुम्ही, काय त्यांच्या घरामध्ये काहीही नसतं. त्याच्यामुळं सरकारने विशेष करून याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नर्मदे हर. हा आहे भमानामधला आश्रम. विशेष सांगायचं म्हणजे, मराठी येतं का? येतं होय. विशेष सांगायचं म्हणजे मनुबाई पावरा तिथला आश्रम जो बंद झाला ना, त्याचं आणखी एक कारण होतं की त्यांच्या रस्त्याला सगळे परिक्रमावासी टॉयलेटला जायचे 2 नंबरला म्हणजे. तर सगळी त्या रस्त्याला हागंदारी झाली होती. आज सुद्धा फक्त बघा तुम्ही, इथं आश्रम आहे आणि इथं लोकांनी सगळ्या आजच्याला 6 जण होती. 6 जण इथं सगळी हागंदारी करून ठेवली एवढ्याच जागेवर. किती अंतर आहे होय काय? तर लांब जायला पाहिजे. माझं सगळ्यात जास्त म्हणणं आहे, तुम्हाला खोटं वाटून ह्या इथं ना सगळी हागंदारी तुम्ही जर झूम करून नंतर पाहिलं कधी तुम्हाला कळेल. तर ही लोक फक्त
रस्ता क्रॉस करून इथं येऊन संडासला बसले. हे चांगलं नाही आहे. विशेष करून सांगायचं असं आहे की मराठी माणूस हा आश्रमाच्या तिथंच आजूबाजूला कुठेतरी संडासला बसतो. त्यांना सांगितलं जातं की तुम्ही संडासमध्ये जा, तरीसुद्धा आणि वारकरी संप्रदायातली सुद्धा लोक की जास्त करून तीच येतं. त्यांना सांगितलं तिथे खाली टॉयलेट्स आहेत तरी ते जात नाहीत, ते आश्रमाच्या कडेलाच घाण करतात. तर ते एक प्रशांत कुलकर्णी तो ती व्यक्ती त्या बाबरीच्या आश्रममध्ये आहे. त्यांनी काल सांगितलं मला की हागणदारी फार होते, कारण 300-200 लोक रोज येणार आणि मग त्याच्यामुळे थोडं लांब लांब जायला पाहिजे असं आहे. नर्मदे हर.